परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे। मात्र दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना यावेळी यंदा निवडणूक आयोगाने विशेष मतदानाचा अधिकार दिला आहे। ज्या दिव्यांगांनी नोंदणी केली अशा दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना या ठिकाणी निवडणूक आयोग स्वतः त्यांच्या घरी किंवा शेत जिथे राहतात त्या ठिकाणी जाऊन मतदान करण्याचा अधिकार यंदा पहिल्यांदाच मिळाला आहे। गंगाखेडच्या वाकुळी या गावामध्ये मी आहे आणि या ठिकाणी जिल्हा निवडणूक जिल्हा उपजिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी गावामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी एक वयोवृद्ध आजी होत्या आणि त्या वयोवृद्ध आजीचा या ठिकाणी घरी जाऊन या ठिकाणी त्यांनी मतदान केलेलं आहे। नेमकं काय किती मतदान आहे जिल्ह्यामध्ये हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत उपजिल्हाधिकारी स्वतः आहेत। सर, काय सांगाल, आज या ठिकाणी तुम्ही मतदान प्रत्यक्षात येऊन करून घेत आहेत, काय सांगाल जिल्ह्याभरामध्ये किती एकूण मतदारांनी नोंदणी केलेली आहे? यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जे मतदार 85+ आहेत आणि जे दिव्यांग आहेत, ज्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं शक्य होत नाही, अशा मतदारांनी त्यांचा जर ऑप्शन फॉर्म भरून दिला 12D, तर त्यांना आपण घरी जाऊन मतदान घेण्याची तरतूद आहे। यामध्ये जिल्ह्यामध्ये 2025 आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 194 अर्ज प्राप्त झाले होते। त्यामध्ये त्यांचे मतदान घेण्यासाठी गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 4 टीम आपण स्थापन केलेल्या आहेत आणि यामध्ये आज आणि उद्या 2 दिवसमध्ये आपण त्या सर्वांचं मतदान करून घेणार आहोत। जे मतदार मतदान केंद्रावर जाऊ शकत नाहीत अशा मतदारांचा मतदानाचा हक्क त्यांना बजावता यावा म्हणून आपण त्यांच्या घरोघरी जाऊन मतदान घेत आहोत। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। नेमकं किती लोकांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि आज प्रत्यक्षात मतदान किती झालेलं आहे? यामध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 194 मतदारांनी मतदानासाठी ऑप्शन फॉर्म भरून दिले होते, नोंदणी केली होती। त्यामध्ये आजच्या दिवसासाठी एकूण 4 टीम मध्ये आम्ही 98 मतदारांसाठीचं नियोजित मतदान घेण्यासाठीचा तरतूद केली होती। यामध्ये आज रोजी 90 मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि काही उर्वरित 8 मतदार हे वैद्यकीय कारणास्तव इतर ठिकाणी गेलेले असल्यामुळे त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही 21 तारखेला आणखी त्यांचं मतदान घेण्यासाठीचा प्रयत्न करणार आहोत। तर एकूणच 26 तारखेला प्रत्यक्षात मतदान होणार असलं तरी आज शासनाकडून निवडणूक आयोगाकडून या ठिकाणी प्रत्यक्षात गावोगावी ज्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांनी नोंदणी केलेली आहे तशा मतदारांचा घरी आणि शेतावर ज्या ठिकाणी जे राहतात तिथं जाऊन प्रत्यक्षात मतदान करून घेण्यात येतोय। आज निवडणूक आयोग प्रत्यक्षात मतदाराच्या घरापर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळालंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।